नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि उपवासाचे दिवस आले आहेत, त्याच्यामुळे उपवासाच्या पदार्थांचे आता सगळ्या चॅनल्सवर वेगवेगळे प्रयोग होतील. तुम्ही बघाल सगळ्या चॅनल्समध्ये प्रयोग जे होतात असतात, पण ते प्रयोग करताना ही सगळी मंडळी अभ्यास करतात आणि नंतर तो पदार्थ तुमच्या समोर आणतात. तसाच अभ्यास मी पण करतो आणि वेगवेगळे पदार्थ आणतो. उपवासाचा उपमा मजा आहे की नाही? आणि त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे भगर. पहिले आपण थोडी भाजून घेऊ. ही भगर घेतली आपण, सोनपरी भगर. तिला छान भाजून घेऊ. आणि ही भगर भाजल्यानंतर काढून ठेवायची. आणि आपण तुपात बनवणार, त्यामुळे छान एक मस्त 3 चमचे तूप मी यामध्ये घेतलं. जिरे, हिरवी मिरची, थोडेसे दाणे, ये बात. आणि हे छान भाजल्यानंतर यामध्ये आपण घालू गाजर. आता तुम्ही म्हणाल की गाजर उपवासाला चालतात का? कारण गाजर म्हटल्याबरोबर आमच्या चेतनचा चेहरा, अरे उपवासाला गाजर चालतात? तर काही ठिकाणी गाजर चालतात, काही ठिकाणी चालत नाही, काही ठिकाणी कोहळासुद्धा वापरतात. असे सगळे काही ठिकाणी कोथिंबीर चालते, नाही चालत. आमच्याकडे कोथिंबीर चालते. हा सगळा ना त्या प्रांतावर काहीतरी झालेला आहे. पण मी आत्ता हे करतो. तुम्हाला गाजर चालत नसतील नका खाऊ. बेसिक उपमा सुद्धा छान लागतो. या गाजराला छान आपण परतून घेऊ. आणि नंतर ही जी भगर आपण भाजून घेतली होती ती यामध्ये घालू. मंद आचेवर ह्याला छान भाजून घेऊ. आणि जेवढी भगर होती त्याच्यात चौपट पाणी आपण गरम करत ठेवलं इथे. छान भाजल्यानंतर यामध्ये मीठ घालताना एक लक्षात ठेवा की आत्ता जेवढी क्वांटिटी आहे त्याच्यात चौपट क्वांटिटी होणार आहे, कारण याच्यात 4 पट पाणी घालतो आपण. थोडी साखर, आणि आता यामध्ये लिंबाचा रस. लिंबाचा रस आधी तेलात का नाही घातला? कारण तो कडू होऊ शकतो म्हणून. गॅस एकदम कमी करायचा. क्या बात आहे. छान असा मोकळा उपमा तयार होतो. कोथिंबीर आणि याची आपण छान मूद पाडू. आणि ती मूद व्यवस्थित पडावी यासाठी हे छोटे छोटे टेक्निक जे असतात ते तुम्ही वापरायला हवे. आणि ही छान अशी मूद पाडायची.